नमस्कार मित्रांनो. आपली संस्कृती या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, श्री गणेश हे भक्तांचे प्रिय आराध्य दैवत आहेत. गणेश भक्त आपापल्या श्रद्धेनुसार गणेशाची सगुण किंवा निर्गुण उपासना करीत असतात. त्यामध्ये पूजा अर्चा, स्तोत्रपठण, अनुष्ठान, होम हवन, गणेश क्षेत्र यात्रा, दानधर्म, उपवास, चतुर्थी व्रत इत्यादींचा समावेश आहे. हिंदू भाविक प्रामुख्याने कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणेशाची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. मित्रांनो, यंदा म्हणजेच 2026 मध्ये गुरुवारी 22 जानेवारी रोजी माघ शुद्ध चतुर्थी साजरी केली जाणार आहे. मागी गणेश जयंतीच्या पूजेसाठी शास्त्रात मध्यान्ह वेळ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गुरुवार 22 जानेवारी 2026 रोजी चतुर्थी तिथी पहाटे 2:47 सुरू होईल आणि शुक्रवारी 23 जानेवारीला पहाटे 2:28 समाप्त होईल. बाप्पाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त सकाळी 11:29 पासून ते दुपारी 1:37 पर्यंत असेल. या काळात गणेशाची प्राणप्रतिष्ठा किंवा विशेष पूजा अर्चा करणे अत्यंत फलदायी ठरेल. तसेच मित्रांनो, शास्त्रानुसार या दिवशी चंद्रदर्शन करू नये असे मानले जाते. या दिवशी चंद्रदर्शन झाल्यास कलंक लागतो अशी मान्यता आहे. माघी जयंतीला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. माघी गणेश जयंती दिवशी गणपतीच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद ठेवला जातो. त्यासोबतच तिळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून देखील बनवला जातो. गणेश भक्त या दिवशी गणपतीच्या देवळात जाऊन गणपतीचे दर्शन घेतात. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. भाद्रपद पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीनं आपल्या उठण्यापासून श्री गणेशाची निर्मिती केली होती. या दिवशी श्री गणेशाची यथोचित उपासना केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात असं सांगितलं जातं. यामुळे जीवनात शुभ परिणाम मिळतात आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. शिवाय या दिवशीच्या चंद्रदर्शन निषिद्ध आहे, त्यामुळे या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये असं सांगितलं जातंय. माघे शुक्ल चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी आणि वरद चतुर्थी म्हणूनही या चतुर्थीला ओळखलं जातं. गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी किंवा माघे गणेश जयंतीला तुम्ही काही मंत्रांचा जप करून त्याचे फायदे सुद्धा मिळवू शकता. पहिला मंत्र, ओम गण गणपतये नमः. दुसरा मंत्र, श्री गजाननाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. तिसरा मंत्र, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि तिसरा मंत्र म्हणजे विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगधिताय. तर असे हे प्रभावी मंत्र तुम्ही या दिवशी नक्कीच म्हणू शकता. हिंदू धर्मग्रंथांनुसार श्री गणेशांनी 3 अवतार घेतले होते असं म्हणतात. त्यांनी घेतलेल्या या 3ही अवतारांची उत्पत्ती वेगवेगळी आहे. बाप्पांना पहिला अवतार वैशाख पौर्णिमेला घेतला होता. या दिवशी विनायक जयंती साजरी केली जाते. तर बाप्पांना दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला घेतला होता. या दिवशी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो. तर बाप्पांना घेतलेल्या तिसऱ्या अवताराचा जन्म हा माघी चतुर्थीला झाला होता. त्यामुळे या दिवशी माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. अग्निपुराणात या दिवसाबद्दल उल्लेख आहे की जो कोणी या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गणेश जयंतीचा व्रत आणि उपासना केल्यानं संकटांचा नाश होतो. यासोबतच या दिवशी व्रत आणि उपासना केल्यानं व्यक्तीचे मानसिक विकार दूर होऊन सर्व समस्या दूर होतात असं सांगितलं जातं. आता माघी गणेश जयंतीचा अर्थ काय? तर प्रत्येक मराठी महिन्याच्या शुक्ल पक्षात जी चतुर्थी येते त्याला विनायकी अथवा विनायक चतुर्थी नावानं ओळखलं जातं. या दिवसाला संकष्ट चतुर्थी इतकंच महत्त्व असतं. गणेश जयंती अर्थात गणपती बाप्पांचा वाढदिवस. माघ शुक्ल चतुर्थीला हा दिवस साजरा करण्यात येतो, म्हणून त्याला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं. आता काय आहे ही प्रथा? तर प्राचीन कथा आणि पुराणांमध्ये सांगण्यात आल्यानुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू शकत नाही. चोरीचा आळ येतो अथवा जो व्यक्ती त्या दिवशी चंद्राचे दर्शन घेतो त्याला चुकीच्या आरोपामुळे अनेक त्रास सहन करावे लागतात असेही म्हटलं जातं. म्हणून विनायकी चतुर्थीचं व्रत करावं असं सांगितलं गेलंय. यामागची आख्यायिका काय?
तर सनतकुमार ऋषींना नंदीने सांगितलेल्या एका आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णावर शामंतक नावाचा अत्यंत मौल्यवान रथ चोरल्याचा आळ आला होता. त्यांनी भाद्रपद चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर देवऋषी नारद यांनी सांगितल्याप्रमाणे हा आळ जावा म्हणून माघ शुक्ल चतुर्थीला अर्थात गणेश जयंतीच्या दिवशी हे व्रत पाडलं आणि त्यांची या चोरीच्या आळामधून सुटका झाली. तेव्हापासूनच माघ महिन्यातील हा गणेशोत्सव साजरा केला जातो. आता माघी गणेशोत्सवाच्या दिवशी श्री गणेशाची पूजन कसं करावं? तर श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी चौरंग किंवा पाट, सजावटीसाठी मकर, नारळ, आंब्याची पानं, सुपाऱ्या, पाण्याने भरलेल्या तांब्या, पळी, पंचपात्र, थांबण, समई, पत्री, शिंदूर, विड्याची पानं, फळं, फुलं, दुर्वा, नैवेद्यासाठी मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ इत्यादी साहित्य जमा करावं. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. नंतर एका पाटावर लाल रंगाचं कापड पसरवावं, त्यावर अक्षता ठेवाव्यात आणि चंदनानं स्वास्तिक काढावं. त्यानंतर त्यावर गणपतीची प्रतिष्ठापना करावी. श्री गणेशाची प्रतिष्ठापना करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा 5 वेळा जप करावा. श्री गणेशाला गंगाजलानं स्नान घालावं. मूर्तीला वस्त्र, जाणव्य, चंदन, दुर्वा, अक्षता, धूप, दिवा, शमीची पानं, पिवळी फुलं आणि फळं अर्पण करावीत. गणपती बाप्पांना कुंकू, दुर्वा आणि तुपासह 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. श्री गणेशाची आरती करावी आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आशीर्वाद मागावेत. शेवटी बाप्पांना लाडूचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणूनही वाटावा आणि आपणही खावा. श्री गणेशाची मूर्ती नेहमी पूर्व किंवा ईशान्य कोपऱ्यातच ठेवावी, हे मात्र लक्षात ठेवावं. तर अशा पद्धतीने आपण माघी गणेशोत्सव साजरा करू शकता किंवा विनायकी चतुर्थी साजरी करू शकता. आता या उत्सवाची परंपरा म्हणजे या दिवशी घराघरात आणि मंदिरांमध्येही गणपती बाप्पांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बाप्पांना दुर्वा, मोदक आणि फुलं अर्पण करून मनोभावे आराधना केली जाते. काही भक्त उपवास करून बाप्पांची कृपा मिळवून प्रार्थना करतात. मंदिरांमध्ये गणेश जयंतीनिमित्त भजन कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजनही होतं. या काळात गणपती बाप्पांना अर्पण करण्याच्या विशेष गोष्टी म्हणजे मोदक, दुर्वा आणि लाल फुलं. गणपती बाप्पाला मोदक अतिशय प्रिय आहे. शिवाय बाप्पांच्या पूजेसाठी दुर्वा अनिवार्य मानला गेलाय आणि लाल रंगाची फुलं गणपती बाप्पांना विशेष प्रिय आहेत. त्यामुळे हे साहित्य आवर्जून गणेश जन्मोत्सवाच्या दिवशी बाप्पांना अर्पण करावं. आता या सणाचं आध्यात्मिक महत्त्व असं की माघी गणेशोत्सव उत्सव साधना आणि भक्तीचा सण आहे. यावेळी केलेली प्रार्थना, पूजेमुळे जीवनातील अडचणी दूर होतात असं म्हणतात. यश आणि समृद्धी येते असंही मानलं जातं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील गणेश मंदिरांमध्ये जसे सिद्धिविनायक मंदिर, गणपतीपुणे अशा मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो. कोकणातील काही गावांमध्ये पारंपरिक लोककला आणि नृत्याने माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव हा भक्तांसाठी श्रद्धा, आनंद आणि नवीन सुरुवातीचा सण मानला गेलाय. भक्तिभावाने बाप्पांची आराधना केल्यास आपल्या इच्छापूर्ती नक्कीच होऊ शकतात असं म्हणतात. तर मंडळी, माघी गणेशोत्सवाचा हा पवित्र सण भक्ती आणि आनंदाने साजरा करायचा आहे. गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येऊ, हीच शुभेच्छा. माघी गणेशोत्सव 2026 बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा.